हॅलो, नमस्कार. आज गझालीमध्ये माझा विषय आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्याला बरेच पराक्रम माहिती आहे, पण त्याच्यात विशिष्ट पराक्रम म्हणजे अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, सुरतेची लूट, चौथा पराक्रम म्हणजे आग्र्याहून सुटका. हे सगळेच पराक्रम जे आहे ना जबरदस्त होते. म्हणजे पण वाचताना सहज वाचतं. दोन दोन शब्द आहेत. अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका. फक्त दोन दोन शब्द आहेत. पण जर विचार केला ना त्या प्रत्येक दोन दोन शब्दात ना जबरदस्त पराक्रम म्हणजे सामावलेला आहे. पण आपण जरा अभ्यासू वृत्तीने बघूया हा पराक्रम. अफझल खान चा वध जो आहे ना तो महाराजाने आपल्या स्वराज्यात केला. तो एवढं मोठं सैन्य घेऊन आलेला आणि आपल्या स्वराज्यात आला. पण ते त्याला कारणं सुद्धा भौगोलिक आणि होती. त्याच्यात तो काहीतरी गडबडला आणि थोडं प्लॅनिंग त्याचं फेल गेलं. पण त्याचा फायदा महाराजांनी उचलून त्याला पराक्रम म्हणजे तो त्याच्यात आपला फायदा भरपूर झाला. एवढं सैन्याचे घोडदळ, हत्तीदळ सगळं मिळालं, दारुगोळा मिळाला, वेपन्स मिळाले, बरंच मिळालं. पण हे सगळं आपल्या प्रांतात झालं. कुठे लांब जावं लागलं नाही महाराजांना. दुसरी म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे तोडली. हे सुद्धा स्वराज्याच्या जवळच होतं, पुण्यात लाल महाल. जे महाराजांना सगळं माहिती होतं. आपलं जे नेटवर्क होतं गुप्तहेर संघटनेचं ते जबरदस्त होतं. जबरदस्त म्हणजे जबरदस्त. आपण इमॅजिन नाही करू शकत तेव्हाचं महाराजांचं जे जे नेटवर्क होतं ना. जेव्हा दक्षिण दिग्विजयला जाणार होते महाराज तेव्हा बहिर्जी नाईकच्या हाताखाली 1000 गुप्तहेर होते साऊथला पाठवलेले आधी. आपण इमॅजिन करू नाही शकत. 1000 गुप्तहेर म्हणजे कोण भाजीवाले, कोण हिमाल त्या तिकडे आधीच जाऊन नेटवर्क सांभाळत होते. तिकडे काय काय कसे रस्ते भौगोलिक यांचे पार. दक्षिण दिग्विजय असे सहज मिळवलं नाही महाराजांनी. बहिर्जी नाईकचा जबरदस्त होता. त्यामुळे शाहिस्तेखानाच्या पोटं जी तोडली ते सगळं बहिर्जी नाईक आणि त्यांचं नेटवर्क होतं आणि आपल्या स्वराज्यातच होतं. म्हणजे तसंच सुरतेची लूट आहे ना त्याच्यासाठी सुद्धा बहिर्जी नाईकचंच नेटवर्क वापरलं पूर्ण सुरतला. म्हणजे लूट व्हायच्या आधीच तिकडे अशा अफवा व्हायच्या. आज शिवाजी येणार, तो शिवाजी हवेतून येतो, कुठूनही येतो, कधी येतो. ते सावकार लोक तिकडे मोठमोठे होते. ते सावकार सुरतेचे सावकार म्हणजे औरंगजेबाला कर्ज द्यायचे. विचार करा एवढे श्रीमंत. औरंगजेब तेवढा सम्राट आणि तो त्या सुरतेच्या सावकारांकडून कर्ज घ्यायचा. मोठमोठे असे सावकार. जो मेन सावकार होता ना त्याच्यात बंगल्यावर दार. मजबूत पैसा एवढा म्हणजे त्या पैशाच्या जोरावर महाराजांनी मालवणला सिंधुदुर्गचा किल्ला बांधला. जाऊन बघा जरा सिंधुदुर्गाचा किल्ला जबरदस्त. इतका आपण बांधू शकतो. तेव्हा सिमेंटचा शोध लागलेला नव्हता. हे विचार करा. तेव्हा सिमेंट म्हणजे काय, चुना, गूळ, उडदाची डाळ, नंतर डिंक, ठराविक जातीचे शिंपले काढवावे लागायचे समुद्रातून. ते दळावे लागायचे. ठराविक समुद्र किनाऱ्याची वाळू ती मिक्स करून हे सगळं करून ते दगड ठराविक असे जोडलेले. ह्याच्यासाठी पैसा पाहिजे. बोलतो आपण असं केलं तसं, तुम्ही पैशाशिवाय काही होत. तो पैसा सुरतेच्या लुटेमधून मिळाला. आणि सगळ्यात चौथा पराक्रम म्हणजे आग्र्याची सुटका.
पण सुरतेची लुटीला हे काय आहे, हे बनिया लोकांना घाबरवून त्यांनी जिंकले. तिकडे घाबरट होते. औरंगजेबाने पाहिजे तशी तिकडे नीट सुरक्षा ठेवली नव्हती. त्यामुळे ते आपल्या फायदा झाला. पण आग्र्याहून सुटका जी आहे जबरदस्त इम्पॉसिबल. तसा पराक्रम करणं म्हणजे सोपं नाही. एक तर त्याच्या दरबारात जाऊन आवाज दिला. आग्रा म्हणजे आपल्या स्वराज्यापासून 1000 ते 1200 किलोमीटर लांब आणि शिवाजी महाराजांबरोबर 500 लोकांचं घोडदळ. नुसतं घोडदळ नाही, म्हणजे त्याच्या हत्ती सुद्धा होते, उंट होते, घोडे होते, सरदार होते, सगळ्यांचे पालखीत होते. आणि या सगळ्यांना घेऊन ते पुन्हा आले असे नाही. कारण जो औरंगजेब होता ना, तो खतरनाक होता. खतरनाक म्हणजे त्याच्या दरबारात जाऊन आवाज द्यायचा औरंगजेबाला का तू माझा अपमान केलास. मी कोण आहे, एक स्वराज्याचा राजा आणि फालतू या ज्याचा मी पराभव केला, मला पाठ दाखवून पळा, त्याला तू माझ्या पुढच्या रांगेत उभा करतोस काय. हे असे चिल्लर लोक तर मला तिकडे घाबरतात, चळचळ कापतात आणि त्यांच्या मागे मी उभा राहू. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना खास नजरांना पेश करायला सांगितलं. त्यांचा दरबारातला असिस्टंट नजरांना घेऊन आला. त्या डाव्या हाताने ठाम उडवून दिला. नाही खेळली. जबरदस्त. स्वराज्यापासून लांब. आणि सगळे म्हणतात मिठाच्या बॉक्समधून ते लपून आलेले. ते प्लॅनिंगच जबरदस्त. आणि ते कसे एवढ्या लोकांना परत आले स्वराज्यात, फक्त स्वतःची कातडी बचवणे प्रत्येक माणसाला घेऊन आले. म्हणजे त्याच्यात सगळे 500 जणांचा जो लवाजमा होता, शेवटी त्यात एक राहील म्हणजे एक घोडा आणि एक पालखी हे राहिले. आणि एका माणसाला पकडलेलं त्यांचे वकील होते रघुनाथ पंत बोर्ड आणि त्यांचे साथीदार. त्यांना सुद्धा असं नेटवर्क लावलं. नंतर त्यांनी बहिर्जी नाईक हे सब. औरंगजेब हा खतरनाक होता आणि त्याच्या राज्यातून परत येणे माझ्यामध्ये तो सगळा हा मोठा पराक्रम होता. जबरदस्त. म्हणजे आपण इमॅजिन करू नाही शकत हे काय केलं असेल महाराजांना. आपण समज महाराजांना वाढदिवसाला बोलवलं आणि गेले आणि आले. प्लॅनिंग होतं. प्रत्येक पावलावरून त्यांचं प्लॅनिंग होतं.